नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी काही कोर्टाची भरती निघाली होती त्याच्या एक्झाम विषयी एक नवीन अपडेट आला आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे अपडेट आहे कोर्टाची जी काही भरती होती त्याच्या एक्झाम विषयी. आता या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे की इट इज हेअर बाय इन्फॉर्म दॅट द स्क्रीन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर विल नॉट बी कंडक्टेड. म्हणजेच मित्रांनो, स्टेनोग्राफर या पदाची ही एक्झाम आता सध्या होणार नाहीये मित्रांनो. आता कोणत्या पदाची एक्झाम होणार आहे तर हे खाली या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की ज्युनियर क्लर्क आणि पियून या पदाची एक्झाम ही होणार आहे मित्रांनो. आणि ही एक्झाम ही 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान या पदाची एक्झाम होणार आहे. आणि याचे हॉल तिकीट हे कॅन्डिडेटची जी काही प्रोफाईल तयार केली होती त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल करून दिले आहे मित्रांनो. म्हणजेच तुम्ही आपल्या प्रोफाईलवर जाऊन तुम्ही लॉग इन करून त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, ज्युनियर क्लर्क आणि पिऊन या पदाची एक्झाम ही टोटल 4 दिवस चालणार आहे मित्रांनो. म्हणजे 5 तारखेला ही चालू होणार आहे आणि शेवटचा बॅचचा पेपर हा 14 तारखेला असणार. आणि मित्रांनो, स्टेनोग्राफर या पदाची जी काही एक्झाम आहे त्याची डेट ही लवकरच ते जाहीर करणार आहे. पण सध्या तरी ज्युनियर क्लर्क आणि पिऊन या पदाचीच एक्झाम होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.